नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे मटर कुर्मा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। इथे मी हिरवे वाटाणे घेतले। त्यानंतर इथं वाटण्यासाठी मी हिरव्या मिरच्या, पांढरे तीळ, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक घेतले। तेच आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचे। असं वाटण करून घ्यायचं आपल्याला बारीक। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता ह्याच भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक वाटून घेणार आहोत। तर मी इथे 2 टोमॅटो घेतले। आता याची छान अशी पेस्ट करायची आपल्याला बारीक। इथं आपली पेस्ट तयार झाली। तर गॅसवरती मी कढई तापवायला ठेवली आहे। तर त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया। तर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल घातलं तरी चालेल। मी इथे तूप घालते। 2 ते 3 चम्मच आपल्याला इथं तूप घालायचे। तर हे गावरान तूप आहे, ते घातलंय मी। त्यानंतर तूप तापल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर इथे मी 2 लवंग घेतले, मिरे, त्यानंतर वेलची घेतली मी आणि दालचिनीचे 2 ते 3 तुकडे घेतले। तर हे परतून घेऊ। त्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। आता कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परततोय तेव्हा मी थोडीशी बडीशेप घालते याच्यामध्ये। आता लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया। इथे कांदा परतून झालाय। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं याच्यामध्ये। आता हे परतून घेऊ। आता हा मसाला परतल्याच्या नंतर याच्यामध्ये टोमॅटोची घालून घेऊया प्युरी। आता हे मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपला मसाला परतून झाला आहे। तर त्यामध्ये मसाला परतत असताना मी त्याच्यामध्ये धना पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे। तर ते सांगायचं विसरले मी। त्यानंतर आपण जे वाटाणे घेतलेले ओले तर ते घालून घेऊया। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आपण। तर पाणी मी इथे गरम केलेलं आहे। गरम पाणी घालायचं आहे। तर आता तुम्हाला किती पातळ ठेवायचं आहे याच्यानुसार तुम्ही पाणी घाला। वाटाणा छान शिजला पाहिजे ना आपल्याला, याप्रमाणे पाणी घालायचं। आता हे कमी गॅसवरती शिजवून घेऊ आपण। याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत। आता याच्यावर झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊ वाटाणा छान। तर इथे आपली आता भाजी शिजून झाली वाटाणे। त्यानंतर याच्यामध्ये ना आता आपल्याला हे साई घालायची आहे। तर तुम्ही क्रीम घातली तरी चालेल। इथं माझ्याकडे साई अवेलेबल होती तर मी ती घालते आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच साखर घालायची आहे, म्हणजे छान चव येते। ते मिक्स करून घेऊ आणि परत आता 4 ते 5 सेकंद वाफळून घ्यायचं आपल्याला। तर इथे आपली रेसिपी बनवून तयार झाली। आता गॅस बंद करू। तर छान असा आपला मटार कुर्मा बनवून तयार झालेला आहे। तर एकदा नक्की करून पहा, खूप छान रेसिपी होते आणि खूप टेस्टी लागते। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।